एका गावात स्नेहा आणि तिच्या सासूबाई राहत होत्या. दोघींमध्ये सततची भांडणं वादविवाद होत असे. स्नेहा त्यांच्या या वागण्याला फारच वैतागली होती. तिला घर सोडून जावे असे वाटत होते. त्यातच ती गरोदर होती. सासूबाई सतत तिला कामे लावत असे, असं कर तसं कर. यामुळे तिला जीव नकोसं झाला होता. त्यातच ती एकदा चक्कर येऊन पडली. सासूबाईंनी तिला रूममध्ये नेले, खायला प्यायला दिले आणि डॉक्टरला बोलवून चौकशी केली असता डॉक्टरांनी तिला सक्तीची महिनाभराची बेडरेस्ट सांगितली. त्या सासूबाईंनी तिची फारच काळजी घेतली. सासूबाईंच्या या वागणुकीमुळे स्नेहा फारच इमोशनल झाली होती. ती त्यांना थँक्यू म्हणत होती. सासूबाई म्हणाल्या, अगं तू ज्या मुलाची आई होणार आहेस त्या बाळाची मीही आजी असणार आहे. तुझी त्याला जितकी काळजी आहे तितकीच मलाही आहे. बाळा स्वतःची काळजी घे. मी तुझी दुश्मन नाही, मलाही तुझी काळजीच आहे. फक्त मला समजून घे. ती म्हणाली, हो आई, चुकलं माझं, मला माफ करा. त्यांच्या दोघींच्या या मैत्रीपूर्ण नात्यामुळे परिवारसुद्धा सुखी झाला होता. कुटुंब म्हटलं तर त्यात छोट्या मोठ्या कुरबुरी होणारच. फक्त कुटुंबानी एकमेकांची साथ सोडता कामा नये, कारण सुखदुःखात कुटुंब फार महत्त्वाचं असतं. बरोबर ना? कथा आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक शेअर कमेंटसुद्धा नक्की करा. धन्यवाद.